नमस्कार. माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नर्सिंगच्या उमेदवारांना 2027मध्ये जे त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल करायचं आहे, तर त्यांना त्यांच्या अकाउंटला 150 क्रेडिट अवर्स किंवा क्रेडिट पॉईंट असणं आवश्यक आहे. तर त्या संदर्भाने एक सूचनापत्र MNCच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे. तर त्यामध्ये कुठल्या उमेदवारांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी 150 क्रेडिट अवर्स असणं आवश्यक आहे, तसेच कुठल्या उमेदवारांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि या व्हिडिओनंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन CNE कशाप्रकारे आपल्याला जॉईन करायची आहे आणि फ्रीमध्ये क्रेडिट पॉईंट आपल्या अकाउंटला जमा करायचे आहेत त्याबद्दल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण ते नोटिफिकेशन जाणून घेऊ. त्या ठिकाणी ते सूचनापत्र जे आहे ते तुमच्यासमोर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल दिनांक 3/2/2026चं हे सूचनापत्र आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी सुरुवातीला कोणाला सूट देण्यात आलेली ते पाहू. ज्या परिचारिकांचे प्रशिक्षण 2022 ते 27मध्ये झाले आहे किंवा होणार आहे, त्यांना CPD क्रेडिट तास करण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्यांनी खालील कोर्सेस केले आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या परिचारिकांचे परिचर्या प्रशिक्षण 2022 ते 27 दरम्यान असेल त्यांना CPD क्रेडिट तास करण्याची काही आवश्यकता नाही. तसेच ज्यांनी खालील कोर्सेस केलेले आहेत, जसं की 1 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला असेल तर त्यांना 75 अवर्स देण्यात येतील. आणि 2 वर्ष ज्यांनी या ठिकाणी ॲडिशनल कोर्स केलेला असेल त्यांना 150 क्रेडिट तास देण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांना या ठिकाणी CNE किंवा CPD करण्याची आवश्यकता राहणार नाही. उदाहरणार्थ खाली तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, जसं की पोस्ट बेसिक म्हणजेच BSc नर्सिंग आणि MSc नर्सिंग यांना डायरेक्ट 150 क्रेडिट तास देण्यात येतील. आणि या ठिकाणी नर्सिंगमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा जसं की LHB किंवा इतर कोर्सेस यामध्ये त्या उमेदवारांना 75 क्रेडिट तास देण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे या 2 बाबतीमध्ये सवलत आहे. खाली ANM व GNM 2 प्रमाणपत्र असतील तर वेगवेगळे क्रेडिट तास घेण्याची आवश्यकता नाही, हे एक महत्त्वाचं आहे. खाली परिचर्या शिक्षक वृंदांनी अधिसेविका सहाय्यक अधिसेविका यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि परिचारिका यांना CPD किंवा CNE पूर्ण करण्यास सहकार्य करावे. सेवानिवृत्त परिचारिकांना CPD CNE क्रेडिट तासमध्ये सूट आहे, परंतु परिचारिका म्हणून कार्य करत असल्यास नूतनीकरण करण्यासाठी क्रेडिट तास आवश्यक राहतील. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून प्रशिक्षण होत असेल तर त्यांची उपस्थिती, नोंदणी क्रमांक आणि परिचारिकांचे नाव यांचा प्रस्ताव महाराष्ट्र परिचर्या परिषद कार्यालयात पाठवावा, जेणेकरून त्यांना क्रेडिट तासचा विचार करण्यात येईल. तर अशा प्रकारे हे सूचनापत्र आहे. ज्यांनी या ठिकाणी ॲडिशनल क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, जसं की पोस्ट BSc नर्सिंग किंवा MSc नर्सिंग, त्यांना डायरेक्ट 150 क्रेडिट अवर्स देण्यात येतील, जेणेकरून त्यांना CNE किंवा CPD करण्याची आवश्यकता नाही. किंवा 1 वर्षाचा या ठिकाणी LHB चा डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर त्यांना या ठिकाणी 75 क्रेडिट तास देण्यात येतील. तर उर्वरित 75 क्रेडिट अवर्स त्यांना करावे लागतील. इतर ANM GNM वाल्यांना या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी त्यांच्या अकाउंटला 150 क्रेडिट अवर्स किंवा पॉईंट असणं आवश्यक आहे. तर या सूचनापत्रामधून अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे. तर हे महत्त्वपूर्ण आपण माहिती जाणून घेतलेली आहे. हे सूचनापत्र तुम्हाला MNCच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तिथं जाऊन तुम्ही खात्री करून घ्या. तसेच आता ज्या उमेदवारांना या ठिकाणी CNE किंवा CPD करायची आहे, तर काही CNE पेड आहेत, ज्या की ऑफलाईन असणार आहेत. पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन CNE ज्या की फ्री आहेत त्या कशाप्रकारे आपल्याला अटेंड करायच्या आहेत आणि त्यातून आपल्याला क्रेडिट अवर्स आपल्या अकाउंटला जमा करायचे आहेत. तर तुम्हाला विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा.